चला चला पुढे चला. ब्रुनो, अरे कोणाला बघतोय? कुठे चालले? लडाख. चुकीचं हेल्मेट घालताय. हा ते तुमचं. अरे कोण आहे हा छावा? भाई 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 भाई. हॅलो हॅलो हॅलो. मध्ये कुठेतरी थांबल्यावर बोलू का? नाही. हॅलो हॅलो हॅलो. वेलकम और वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी इतकं हळू बोलते कारण आत्ता वाजलेत सकाळचे 5:45-6 झालेत आणि आम्ही आता चाललो आहे नाशिकला, त्र्यंबकेश्वर. मी खूप एक्सायटेड आहे. आमचा ॲक्च्युली पप्पांच्या रिटायरमेंटचा दुसऱ्या दिवशी वगैरे जायचा प्लॅन होता, पण तो कॅन्सल झाला. कॅश विसरलेले. घाम किती आला लगेच. आज माझा बड्डे आहे, 6th ऑगस्ट. का फंबल होत असेल एवढं? 6th ऑगस्ट आहे आज. आज माझा बड्डे आहे आणि मला खूप छान वाटतं की आज आम्ही एक ज्योतिर्लिंग करतोय. आय होप ऑन द वे पाऊस नाही लागायला पाहिजे. लेट्स गो. लेट्स गो. असं हाताने झालं असतं मग काय पाहिजे होतं? थोडंसं टाईट करतो. कशाला? राहू दे, नका काय करू, आपण नंतरच करूया. आम्ही चाललोय नाशिकला. पण इथे आम्ही बॅग लावली होती आणि हे बघा कसं झालंय. आम्ही आता थांबलेलो, थोडा ब्रेक घेतलेला चहासाठी आणि पाण्याची बॉटल पण घ्यायची होती. तर लक्षात आलं की बॅग तर थोडीशी हलती आहे, मग हे असं झालंय. सो आता याच्यामुळे ना बॅग घालून पण नाही बसू शकत. सो आम्ही आता इथे फूट रेस्टवरती लावायचं ट्राय करतो. त्यांचं असं म्हणणं आहे की इतकं वजन नाही आहे बॅगमध्ये तर बसू शकतं. लेट्स सी. सो आम्ही आता असं ट्राय करतोय फूट रेस्टवर ठेवून. माझी झोपच नाही झाली आहे. मला समजत नाही आहे मला फ्रेश कसं वाटणार आहे फुल डे, कारण मी थोडाही वेळ नाही झोपली आहे. मला मशीन लावायची होती, थोडं घर आवरायचं होतं. कुठे पण निघताना मला असं असतं की घर आधी क्लीन पाहिजे, त्यामुळे मी थोडं पण नाही झोपले. आणि मला निघेपर्यंत इतकं काही वाटत नव्हतं, पण आता जरा 1-1.5 तास वगैरे होऊन गेला. जास्त ॲक्च्युली 2 तास झाले असतील आम्ही. सो आता थोडा त्रास म्हणजे त्रास नाही, पण असं वाटतं की मला असं वाटतं मला फ्रेश नाही वाटत आहे. आणि इतकं बेकार ट्रॅफिक आहे रस्ता, खूप ट्रॅफिक आहे. हे कुठे आलं आता आपण? खर्डीच्या पुढे आता आम्ही पोहोचलोय. आणि असं वातावरण पण इतकं म्हणजे सॅड वातावरण आहे. तुम्हाला फ्रेश वाटतंय? मला नाही वाटत आहे फ्रेश. आणि आता आम्ही गाडीवरून पडलो असतो 2 वेळा. मी फुल अशी लुडकते, इतकी मला झोप आली. आता आम्ही या हॉटेलला आलोय, हॉटेल दळवी दरबार. आणि माऊ किती क्यूट आहे. तिचं असं काय झालंय चेहऱ्याला? पाणी आलं डोळ्यात. सो आम्ही आता इथे आलो आहे आणि मला इथे झोपायचं आहे, पण इथे तशा चेअर आहे, सोफा नाही आहे. सोफा पाहिजे तुला? ते आठवतंय का आपण कोकणातून येताना कसा सोफा होता त्या हॉटेलला? आम्ही काय रेस्टॉरंटला थांबलेलो कोकणातून येताना, तिथे मी थोडा वेळ आडवी झालेलो. ही काहीतरी अडकलं का जातात. ही जी फिलिंग आहे आयुष्यात, मला आता इथे झोपावं वाटतं या सोफ्यावर.
गॉड, मला खूप झोप आली. मग अशी बाईकवरून 2दा पडलो नसतो ॲक्च्युली आपण, पण बाईक अशी झाली थोडी, कारण मला डुलकी लागली. हेल्मेटमध्ये काय होतं माहिती आहे, हेल्मेटमध्ये असं ना सायलेन्स फील होतं काच लावल्यानंतर. नाही काच मी बंदच ठेवले पूर्ण वेळ, पण इकडून हवा जाते माझ्या इथे. पण ते जाऊ दे, पण मला असं शांत फिलिंग येते. त्याचं काय करू मी? पण उघडी ठेवली की धूळ जाते ना, स्किन खराब. थोडी उघडी ठेव, सेकंड लॉकवर ठेव काच. मी एक मिनिट पण नाही झोपलेले काल, म्हणजे रात्री आत्ताची, आणि मी आता डायरेक्ट थोडा लांब ट्रॅव्हल करते. पांडुरंगा, बाय द वे आज माझा बड्डे. मी आय थिंक सकाळी बोलली आहे, आज माझा बड्डे आहे म्हणून आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वरला. भले माझी एनर्जी आता लो वाटत असेल, पण मी खूप एक्सायटेड आहे, कारण आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन करायला. हे काय असतं सगळं जाऊ दे, चला जरा पकडा, खूप टाईमपास होतो. याच्यात टाकते, चला. मगाशी आम्ही बाईकला जेव्हा बॅग लावली, येत असेल ना माझा आवाज व्यवस्थित, गाड्यांचा खूप मोठा आवाज येतो. सो आम्ही मगाशी इथे बघा दिसत असेल, आम्ही जेव्हा बॅग लावली इथे, तर ते मला बोलले की तू बॅगकडे लक्ष दे, ठीक आहे. तर मी त्यांना म्हटलं की काय होईल फार आपल्याला याच कपड्यांमध्ये, म्हणजे आता आंघोळ तर करून निघालो आहे ना आपण, सो बॅग पडलीच तर काय होईल, फार आपल्याला याच कपड्यांवर मंदिरात जायला लागेल दर्शन करायला. तर ते मला बोलले पण त्याच्यात कॅमेरा आहे, म्हणजे आता मी शूट करते त्याच्यातून. सो मला ते आठवलं की ओ हा याच्यात आहे नाही का कॅमेरा. तर मला बोलतात की कसं 6 महिने नाशिकला काय? नाशिक नाही, त्र्यंबकेश्वर. टिक्का लावायचा, टिक्का आणि पैसे कमवायचे. हे काय अक्षर असते? 6 महिने टिक्का लावून आणि पैसे कमाव, आणि कॅमेऱ्याचे पैसे वसूल झाले की घरी. हे पडायची पण भीती वाटते, तर मध्ये मी हे पण चेक करते. हे नाही पडू शकत यार, किती सारे स्क्रू आहेत त्याला. सो आम्ही या शॉपमध्ये बंधाना बघायला आलो, पण काही ऑप्शन्स आहेत, पण आम्ही असं ब्लॅक घेतलं दोन्ही पण, कारण आमच्याकडे 2च आहेत. आपल्याकडे आहेत ॲक्च्युली अजून एक, पण ते स्किन कलर में नहीं आएगा. स्किन कलर नहीं, ब्लैक कलर है. थांबायलाच पाहिजे त्याने, प्लीज जादा नको येऊस. तेच एवढी धूळ उडाली असती खाणं. ही जी झोप अंडर एस्टिमेट केली आहे मी आयुष्यात, की मोठी चूक झाली आहे ना माझ्याकडून. तुम्हाला कधीच असा प्रॉब्लेम फेस नाही करायला लागलेला, सांगा. तू ज्या वेळी बाईक ट्रॅव्हल करायचं असतं ना, त्याच्या आदल्या दिवशी मुद्दाम जागरण करते. काहीही असं कधीच नाही झालेलं, सांगा. एवढे ट्रेक केलेत आपण, बाईकवरच गेलो. कोकणात गेलो आपण 5 दिवस बाईकवर, एकदा पण नाही असं झालं, एकदा पण नाही. साप खोटं आहे हे मी अजिबात अग्री नाही. आता पण मी 5-6 वेळा पूर्ण अशी चांगली झोपेत अशी झाली. असं खाली उतरल्यावर नाही वाटत ना काही, फक्त जरा डोळे जड वाटतात खाली उतरलं. बाईकवरती वारा लागला की जी झोप येते, मला झोप लागते. हेल्मेटची कॅप बंद केल्यावर पण सायलेन्स होतो म्हणून झोप लागते. तुम्हाला नाही वाटत शांत, असं शांत नाही वाटत? सांगा, एवढं खोटे. आम्ही असे पागलसारखे रस्त्याच्या. झोपणार आहेस तू आता इथे? मला झोपू वाटतंय खूप. मला खरंच असं वाटतं की या काकाच्या टेम्पोमध्ये बसून यावं झोपून, म्हणजे जर मला त्यांनी जागा दिली तर. ओ पांडुरंगा, आता आम्ही काही मध्ये कुठेतरी थांबलोय. अजून इथून 45 किलोमीटर्स बाकी आहे.
त्र्यंबकेश्वरला एका धर्मशाळेत थांबलोय. मी बाहेरून दाखवेनच की कशी आहे धर्मशाळा आणि निघता निघता थोडं रूम आवरल्यानंतर दाखवेन की कसं आहे, कारण आता खूप पसारा आहे. तुम्हाला पण डिटेल्स मी शेअर करेन की तुम्ही जर इथे येणार असाल तर राहायची सोय कशी आहे वगैरे. हे कसं दिसतंय लाईट मध्ये तोंडावर. अशी एक बेसिक कॉटनची साडी, खणाचा ब्लाऊज आणि सिंपल इयरिंग्स. सो आम्ही आता निघतोय मंदिराकडे जायला आणि मी साडीपिनचा बंच विसरली आहे, तर हे असं आता जुगल. सो आम्ही ज्या धर्मशाळेत राहिलो आहे आत्ता त्याचे पण डिटेल्स मी तुमच्याबरोबर शेअर करेन. गोविंद बाबा भक्त निवास असं नाव आहे. निमला माउंटमध्ये अशा भक्त निवास जे असतात तिथे रूम्स अवेलेबल असतात. सो आम्हाला जी रूम मिळाली आहे ती 400 रुपीजवाली आहे, ज्याच्यामध्ये वॉशरूम रूममध्येच असणार आहे. अदरवाईज बाकीच्या ज्या रूम्स आहेत 50 रुपयात तर असं मोठाच्या मोठा हॉल आहे जिकडे आपण आवाज पण कसा येतो, जिकडे आपण राहू शकतो. पण मग असे हॉल्स किंवा 200-300 वाल्या ज्या रूम्स आहेत त्या पण छोट्या रूम्स आहेत ज्यांच्या ह्याच्यात वॉशरूम्स नाही आहेत. काय झालं, चालता येत नाही आहे. आणि केतरावण इज लुकिंग रॉकिंग, भारी दिसत आहे. आणि मी पण. आणि हे आहे ते भक्त निवास जिथे आम्ही राहिलो. काय नाही, साऊथ इंडियन लोक कसे चालत असतील लुंगी घालून? का चालता येत नाही पण तुम्हाला? ते आवडतं. वाव, किती सुंदर आहे. इथे माझा एक फोटो काढता का? केस ओले आहेत थोडे. आता या रस्त्याला दिसतंय ना बऱ्याच ठिकाणी तर आहेत धर्मशाळा आणि गृहच निवासस्थान वगैरे असे वेगवेगळे जे राहायची सोय आहे इन शॉर्ट. पण सॅटर्डे संडे किंवा आता सोमवारी श्रावणात तेवढी राहायची सोय होतच असेल असं नाही. कारण आता आम्ही जेव्हा चेक इन करत होतो तेव्हा आम्हाला पण त्या काकांनी सांगितलं की आता तुम्हाला मिळते रूम, पण सॅटर्डे संडे किंवा आता श्रावणात मंडेला बुकिंग्स फुल असतात. पण खूप छान वाटतं, असं टिपिकल छोटंसं गाव आहे. मला गोकर्णवाली फिलिंग येते थोडी थोडी, है ना? येते. का नाही येते तुम्हाला? प्लीज हो बोला. मंदिर दिसलेलं आहे म्हणजे कळस दिसला मंदिराचा. सो आम्ही आता ते कुशावर्त कुंड आहे इथे तिथे चाललोय. असं म्हणतात की तुमचा फोन तुमच्याकडेच आहे. असं म्हणतात की जर आपल्याला काही पण प्रॉब्लेम्स असतील लाईफमध्ये आणि आपण या कुंडात आंघोळ केली तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तर आम्हाला आंघोळ तर करायला जमली नाही कारण आम्ही ऑलरेडी करून आंघोळ करून आलो आहे. उशीर पण झाला आहे. ओव्हरऑल एका दिवसात सगळं मॅनेज होत नाही. सो इथूनच थोडं पुढे दिसतंय का इथे देणगी दर्शन काउंटर. इथे आपल्याला आता जायचं आहे कारण आपल्याला झालेला आहे उशीर. त्याला पण लाईन आहे यार, कसं काय या लाईनलाच अर्धा तास गेला. लोक काय याला पण लाईन आहे म्हटलं. लाईनला जसं उशीर झाला तर काय करायचं. ते सुंदर मंदिर आहे इथे जवळच. सो इथे मंदिरापासून जवळ म्हणजे हे जे कुशावर्त कुंड आहे इथून जवळ हे वॉशरूम आणि चेंजिंग रूम्स पण आहेत. ह्या मंदिराच्या बाजूला इथे दिसतंय बोर्ड्स. तर मला असं थोडं गोकर्णासारखी वाईब येते इथे. त्यांना मी विचारलं तर ते तर नाही म्हणाले की मला नाही वाटत असं की गोकर्ण असं होतं, पण मला खूप सिमिलर वाटतं. सो आम्ही नुसते 10 वेळा त्या कुंडापर्यंत जाऊन आलो.
एकदा तर आम्ही कुंडाच्या इथे जायचं होतं करून गेलेलो, मग VIP दर्शन पास तिथे मिळतो म्हणून तिकडे गेलो. आता चाललो आहे आम्ही मंदिराकडे. फायनली 200 रुपये पर पर्सन आहे तो VIP दर्शन पास, त्याच्यामध्ये अर्ध्या पाऊण तासाचा फरक पडतो असं सगळेजण बोलत आहेत. लेट्स सी, बघूया आता. मध्ये मध्येच एकदम ग्लूमी होत आहे वातावरण, मध्येच एकदम ब्राईट आणि एकदम सनी होत आहे, पण थँकफुली पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम वाटत नाही. कारण साडी वगैरे नसतात जरा यु नो. हे काय चप्पल स्टँड? जर तुम्ही VIP पासने आलात तर आपण या लाईनने इथून बाहेर पडतो, पण इकडून या गेटनी एंटर करायचं. आम्ही इथून आलो आणि इथे खूप गर्दी आहे. आता चुकीचं आलो आम्ही, पण ठीक आहे, इथे पण काही इतकी गर्दी नाही आहे आजच. आम्ही 5 वाजता आत आलेलो, आता समोरच्या वॉचमध्ये 5:10 झाले. खूप छान दर्शन झालं. अक्षरशः फक्त 15 मिनटं लागली आणि VIP दर्शन पास काढला होता आम्ही, जो 200 रुपये पर पर्सनने मिळतो. हार्डली 15 मिनटं लागली. मला असं वाटलेलं की अर्धा तास तरी लागेल, पण फक्त 15 मिनटात आमचं दर्शन झालं आणि मस्त मज्जा आली मला. पण तिथे ऑब्वियसली मेन शिवलिंगाच्या इथे गेल्यानंतर, म्हणजे गाभाऱ्याच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला फार वेळ काय उभं राहून जातं आणि हार्डली 2 ते 3 सेकंद उभं होतं, है ना. असं आहे. आता आम्ही मोस्टली वाड्याला जाणार आहोत मम्मीकडे, कारण आमचं लवकर आटपलं आहे. असं आम्हाला वाटत होतं की खूप अंधार होईल आमचं सगळं दर्शन वगैरे होईपर्यंत, पण असं नाही झालं. आम्ही लवकर आवरलं आहे, तर आम्ही आता विचार करतो की इथून वाड्याला जायचं, म्हणजे देवळीला जायचं मम्मीकडे, आणि मग सकाळी घरी यायचं. ॲक्च्युली मला इतकी झोप असह्य झाली की मी जी आल्यानंतर झोपले होते मला आठवत पण नाही आहे की मला त्यांनी उठवलं किंवा काय. ते मला सांगतात की तुला खूप उठवायचं ट्राय केलं, मला जरा पण समजत नव्हतं आणि मला खूप असह्य झालेली झोप. त्याच्यामुळे मी 12 वाजता वगैरे आपण आलो ना, 12-12:30 वगैरे आम्ही तिथे आलो आणि आम्ही ऑलमोस्ट मी 2-2:30पर्यंत झोपलेले होते. मग मी आवरायला सुरुवात केली, पण आमचं लवकर झालं दर्शन. हॅपी बर्थडे टू मी. सो मला खूप छान वाटतं की माझा बर्थडे असा छान सेलिब्रेट झाला आहे आणि आमचं एक 3रं ज्योतिर्लिंग दर्शन झालेलं आहे. ही जी मला बर्थडे विश नाही करत आहे व्हिडिओ कॉल करून. लुंगीच्या खाली शूज कोण घालतं म्हणून ते अनु आणि आले. भक्ती बघा, फॅशन आहे भक्ती. सो ही रूम होती आमची आणि ह्याचे मी 400 पे केलेले. ही लाईट बाथरूमची लावून दाखवता. असं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. हा एक सिंगल नळ आणि असं वॉशरूम स्वच्छ आहे. म्हणजे मला असं वाटतं की कन्व्हिनियंट आहे ही रूम. चला आता आम्ही निघतोय बॅग बांधून गाडीला. आम्ही आता निघतोय, मम्मीकडे चाललोय वाड्याला. आमचं इतकं मस्त दर्शन झालं, 15 मिनिटात दर्शन झालं आहे आमचं आज. आणि आम्ही फक्त त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगच गेलो आहे आज. म्हणजे आमचा प्लॅन होता की आम्ही गोदाघाट जाऊ नाशिकला, तिकडची गंगा आरती पण अटेंड करू,
आणि सिन्नरच्या टेम्पलला पण जायचं होतं, जे गोंदेश्वर मंदिर आहे. पण हे दोन्ही पण नाही झालं, कारण दिवस एका दिवसात नाही होऊ शकत. म्हणजे खूप घाईघाई होईल असं मला वाटलं. तर नेक्स्ट टाईम परत काहीतरी नाशिकची ट्रिप प्लॅन करू, तेव्हा 2 दिवस येऊ. संध्याकाळपर्यंत आमचं दर्शन झालं 5:30पर्यंत वगैरे. मग आम्ही असं डिसाईड केलं की आता जाऊ शकतो आपण वाड्याला, कारण इथून 80 किलोमीटर्स आहे. म्हणजे आम्हाला 2.5 तास वगैरे लागतील. आणि तुझं लक्ष राहील का कशाकडे? हो, काय नाही ना, बॅगकडे ना. बॅग आहे, तिथून आम्ही परत आमच्या घरी जाऊ. लेट्स गो. माझं बंधन वगैरे हेल्मेट घालून मग आपण खूप बोलू पण नाही शकत, खूप बडबड पण नाही करता. म्हणजे युजली आम्ही बोलतो असं की बोलत असतो, पण आता कसं आहे, रात्रीची पण वेळ आहे, वेळ पोहोचलं का पाहिजे. असं वाटतं की आधी पटपट जाऊया, काही छान आम्ही असे रमत चाललो आहे, गप्पा करत चाललो आहे असं नाही हमारी बाइक है और हम यहाँ मम्मी के यहाँ जा रहे हैं. हैप्पी बर्थडे मम्मी. हैप्पी बर्थडे दीदी. बाय करत करत पप्पा झोपले का? ये लवकर हिला हे पण मोठा विषय आहे रे. ए थांब आलो. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday to you. Happy birthday dear. Happy birthday to you. Happy birthday dear. Happy birthday to you. तुम्ही काय म्हणता गाईच, आमच्या चुई मॅडमच्या पुऱ्या बघा. अरे तुम्ही लपतायत का? अनोनिमस शेफ आहे, प्रोफेशनल शेफ आहे, एकदम सांगत नाही माझी आयडेंटिटी. आम्ही आता झोपायला आलो इकडे. माझी खुशी दिसते का तुम्हाला चेहऱ्यावरची? कारण दिसते, ब्लॉगमध्ये दिसते. कारण माझा बर्थडे किती छान सेलिब्रेट झाला. कारण आहे विक्की दादा आणि कंपनी. हो, सगळेच आलेले, मज्जा आली मला. काका काकू, हर्षू, जुई, विक्की दादा, मम्मी. पप्पा तर झोपले लवकर आज, तर ते नव्हते. पण आम्ही बाकीचे लोक होतो. मोठी आई होती, मोठी आई पण आलेली. अशी आली मग. अशी मला बघितली आणि परत आत गेली. मी म्हटलं अशी काही, अशी येऊन गेली लगेच. तर ती सरप्राईजसाठी आलेली. मज्जा आली मला. हे मी नवीन इयरिंग्स घेतलेले, मस्त आहेत. खेळा ना मग तुमच्या गेमचं काय. मी माझा ब्लॉग. मम्मी ये इकडे. कसं वाटतं तुला तुझी इतकी सुंदर मुलगी? The next day. गुड मॉर्निंग. आता आम्ही निघतो इथून, घरी चाललो.
माझं बड्डे सेलिब्रेशन किती मस्त झालं. मला मज्जा आली या वर्षीच्या बड्डेची, कारण मी त्र्यंबकेश्वरला पण जाऊन आले आणि मी वाड्याला पण आले. तर मला किती वेळ लागतो बघूया, डिपेंड्स ऑन द कंडिशन ऑफ द रोड. लेट्स गो. हाय. गाडीच्या बॅटरीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. ऑन द वे, कारण बॅटरी चार्ज होत नाही आहे रनिंगमध्ये बाईक असताना. बॅटरीला जी बाईकला कनेक्टेड असते वायर ती लूज झाली आहे ना. कोणती वायर लूज झाली आहे? चार्जरची वायर लूज झाली आहे. तर थोडासा टाईमपास होतो पण ठीक आहे, कारण त्यांच्याकडे मेकॅनिक नाही आहे. अनिगल को डी कंप्रेसर बोला जाता है. वो कांटा आपको कंप्रेसर दिखाता है गाड़ी को. हाँ, अगर ये कांटा रुक गया ना, आपसे किक मारो, सेल मारो, चालू ही नहीं भी मारो, चालू नहीं कर सकते हो. नाही कर सकते हो चालू. थँक्यू. मला आता व्हिडिओ एडिट करताना आठवलं की मी व्लॉग एंड नाही केला आहे, सो आत्ता करते आहे. तुम्हाला जर हा माझा बड्डे व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.